तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बडनेरा येथील जुनी बस्ती सावता मैदान परिसरात हत्येचे घटनेने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। या परिसरात राहणाऱ्या ऋषिकेश खापेकर वय 28 वर्षीय या तरुणाची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मूळचा नागपूरचा रहिवासी असलेला ऋषिकेश काही काळापासून बडनेरा येथील सावता मैदान परिसरात राहत होता। त्यांच्या 8 दिवसांच्या मुलाचा नामकरण सोहळा 29 तारखेला होणार असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते, परंतु अचानक त्यांची हत्या झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। शहर परिसरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिक कमालीचे भयभीत झाले असून या विरोधात नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केल्याने शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, बडनेरा। एक माणूस आला, त्याने डायरेक्ट चाकू काढला आणि जवळ धावत केला, वीट फेकून मारली। त्याच्यानंतर तू पलटला तिकडनं, त्याला वाटलं लेकरं असं वरतं म्हणून त्याने खाली पडला, वीट मारल्यावर लाकूड फेकून मारलं आणि ते खाली पडल्याबरोबर चाकू मारले 4-5 जणांना। आणि त्याच्या 4 बाया होत्या, काही माणसं होते अर्ध्या वयचे। आम्हाला न्याय पाहिजे, बाकी काही। काल मध्यरात्रीच्या दरम्यान बडनेरा जुनी वस्तीमध्ये भर वस्तीमध्ये सावता मैदान नावाचं आमचं तिथलं एक मैदान आहे। त्या मैदानामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात। त्या वस्तीमध्ये एका ऋषी खापेकर नावाच्या 27 वर्षाच्या हिंदू तरुणाचा बांगलादेशी मुसलमानांनी सामूहिकरित्या येऊन निघृणपणे खून केलेला आहे। या हल्ल्यामध्ये बायका होत्या, या हल्ल्यामध्ये आरोपी होते आणि बिलकुल संघटित होऊन सगळे जोरदार शस्त्र घेऊन आणि दहशत उभी करून त्यांनी त्याला 27 वर्षाच्या तरुणाला जिवंत मारलं। त्याला 12 वर्षाचं बाळ आहे। बडनेरामध्ये ही संघटित गुन्हेगारी आता या बांगलादेशी मुसलमानांनी सुरू केलेली आहे। रजानगर, चमननगरच्या मागचा भाग, अलमासनगरच्या मागचा भाग, या सगळ्या भागांमध्ये बांगलादेशी मुसलमान मोठ्या संख्येमध्ये आलेले आहे। आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला सांगतो की यांचं तिथे एक वेळा कोम्बिंग ऑपरेशन करा, माणसं शोधा, कोण लोक आले आहेत, नवे लोक आले आहेत। बडनेरातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला हे लोक कारणीभूत आहेत आणि म्हणून आमचं हे सांगणं पोलिसांना की त्यांनी ही जी थातूरमातूर कारवाई केली ही चालणार नाही। ज्या बायका होत्या, जे सगळे आरोपी होते ते सगळे इथे आणून त्यांच्यावर गंभीर सगळे खुनाचे गुन्हे जर दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस ठाणा सोडणार नाही। आम्ही देखील जर पोलीस जर अकार्यक्षमपणे काम करणार असतील तर आम्ही ईट का जवाब पत्थर से दिल्याशिवाय राहणार नाही।